खमंग चटपटी शेवग्याच्या पानांची चटणी आज आपण बनवत आहोत. इथे एक जुडी शेवग्याची पानं घेतलीत. देठापासून ही पानं सहज निघतात. छानपैकी निवडायची आहेत, स्वच्छ धुवायची आहे. फोडणीसाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल घेतले. तेलामध्ये 1 टेबलस्पून उडदाची डाळ, 1 टेबलस्पून चणा डाळ आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 1 टीस्पून जिरं घातलेलं आहे. अर्धा टीस्पून यामध्ये मी हिंग घातलेला आहे. थोडंसं परतून झाल्यानंतर 7 ते 8 पाकळ्या लहान लसणाच्या घातलेल्या आहेत. 2 इंच इतकं आलं घातले आणि तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तेवढ्या हिरव्या मिरच्या, साधारणतः 4 तिखट हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. धुतलेली शेवग्याची पानं यामध्ये टाकलेली आहेत. सगळं छानपैकी मिक्स करायचं आहे. 1 टेबलस्पून मी यामध्ये पांढरे तेलसुद्धा टाकले होते. मंद आचेवरती आपल्याला एक वाफ द्यायची आहे. साधारणतः 5 मिनटामध्ये ही पानं शिजतात. 5 मिनटं वाफ दिल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. यामध्ये मी ओलं खोबरं घातलं होतं अर्धी वाटी. खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. लक्षात घ्या, गॅस बंद करूनच आपल्याला खोबरे टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आता आपण हे थंड करूया आणि पाणी न घालता मिक्सरला ग्राइंड करायचं आहे. जर पाणी घातलं तर ही चटणी रूम टेम्परेचरवरती खूप दिवस राहत नाही. पाणी न घालता मिक्सरला वाटली तर साधारणपणे 3 ते 4 दिवस सहज ही रूम टेम्परेचरला राहते. वरतून खमंग परत मी फोडणी केली होती, ज्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता घातला होता. तयार झालं अप्रतिम शेवग्याच्या पानांची चटणी.